ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी रात्री कायदा सुव्यवस्थेला थेट आवाहन देणारी गंभीर घटना घडली आहे। चारचाकी वाहनामधून आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं हातामध्ये तलवार आणि कोयते घेऊन परिसरात धुडगूस घातला आणि वाहनांची तोडफोड केली आहे। त्रिमूर्ती चौकामधील अवनी रेसिडेन्सी इथे रात्री 9च्या सुमारास हे टोळकं आलं होतं। कोणाला तरी लक्ष करण्याच्या उद्देशानं आलेल्या या गुंडांना संबंधित व्यक्ती न सापडल्यानं त्यांनी परिसरामधील उभ्या वाहनांवरती कोयत्यानं वार करत दहशत निर्माण केली। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। घाबरून पळताना एका घरामध्ये गरम भाजीचे पातेले उलटून 2 वर्षीय चिमुकली ही भाजली गेली आहे। त्यानंतर टोळक्यानं कामतवाडी, गाठत, कमलनगर आणि सावन रो हाऊस परिसरामध्ये देखील 2 ते 3 वाहनांची तोडफोड केली आहे। अंबड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केलाय। आपापसामधील वादामधनं हा प्रकार घडला असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय। तुमचं नाव काय? बाळश्रीराम बाजीराव नायकडे। बर, काय प्रकार घडला? आता आम्ही तर घरात होतो, आम्हाला तर काहीच माहिती नाही। टेम्पो मध्ये आले ते 5 व्हीलर मध्ये आणि त्यांनी येत शिव्या देतच आले, ते एकमेकाच्या आईमाईवरती शिव्या देत आले आणि अशा गाड्या काठ्यांवर मारत गेले गाड्यांवरती। आमची गाडी फोडली, समोरची एक गाडी फोडली। बर, किती टवाळखोर होते? 10-15 होते ना। 10-15 कुठले होते, काही कल्पना नाही, काहीच कल्पना मला नाही माहिती। या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला कळवलं? नाही, आता फोन केला आता होता। फोन केला तेवढंच, नाही तर काही कळवलं नाही कोणाला। बर, किती गाड्या फोडल्या? 2 गाड्या। 2 बर, आमचं तर काही कोणाचे संबंध नाही, कधी कोणाचे हे पण नाही, आम्ही कोणाच्या घेण्यात देण्यात पण नसतो कधी। तुमचं नाव काय? मंगला। बर, काय प्रकार घडला? आम्ही चक्कर मारायला चाललो होतो, मी तिकून पळत आले तर आम्हाला गर्दीमध्ये आम्हाला आमच्यावर असायचं वार केला, म्हणजे पुरस असं दाखवलं होतं आम्हाला त्यांनी। कोण पोरं होते? काय ओळखून आले काहीच ओके, तुमचं नाव काय? माझं नाव राकेश अशोक बर, चौधरी। काय प्रकार घडला? आता 9-9:30च्या दरम्यान इथं काय झालं म्हणा, एक पिकअप भरून पोरं आले इथं आणि आम्ही जेवण करत होतो, सगळी पब्लिक सगळे घरात होते। तेवढ्यात इथं एक पिकअप भरून पोरं आले, 30-40 जण आले। तेवढ्यात मी माझी पिकअप आहे तर मी घरात जेवण करत होतो, तर मी बाहेर आलो, पाहिलं काहीतरी आरडाओरडा चालू होता। तेवढ्यात ते इकडे आले तर माझ्या गाडीची काच फोडली। मी त्याच्या मागून विचारायला गेलो का कोण आहे बा माझ्या गाडीची काच फोडली, तर तेवढ्यात माझ्यावर कुऱ्हाड, कोयता, तलवार, त्यांच्याकडे इवन मला तर वाटतं बंदूक पण होती। तर त्यांनी डायरेक्ट माझ्या अंगावर असे वडले, तलवारीने असं वडलं, तर माझ्या मंडळीने मला मागं खेचलं, तर मी वाचलो तेवढ्यात आणि ते पळाले पुढं लगेच। तर पिकअप भरून माणसं होते, फार म्हणजे जवळपास 30-40 जण होते ते त्याच्यात। तर त्याच्यात तुम्ही बघा त्यांना काय करायचं, पोलिसांना आमचं बर, काही कल्पना कुठले पोर होते? काहीच आयडिया नाही आम्हाला, कुठले परिचयाचे कुठले नाही? काहीच आयडिया। या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवलं? हो, आम्ही फोन केला पोलिसांना, पोलिस आले, त्यांनी बघितलं आणि गेले। ते परत त्यांना कुठं कॉल आला म्हणून इतका प्रचंड वेगात आवाज झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, आमच्या घरात जेवण करता करता त्या मुलीचा हात सुद्धा त्या भाजीत पडला। त्या मुलीला आता आम्ही इतक्यात हॉस्पिटलला पण घेऊन गेलो। किरण आहेर, C24 नाशिक।